जेणेकरून बॅड लाईट येणार नाही आणि कुठल्याही संघाला बॅड लाईटचा डिसएडव्हान्टेज मिळणार नाही याची आपण नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मनोज एका बाजूने रोहित, गोलंदाजी ट्रॅकवर मितेश आहे. देऊया खूप साऱ्या शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक म्हणूया आणि वळूया मॅचकडे. पहिला चेंडू आजच्या दिवसातील अंतिम मॅच, सुपर 8 कडे जाण्याचे दरवाजे कुठल्या संघाचे प्रशस्त होत आहेत हे बघावे लागतील. पहिला चेंडू रोहित हुक करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर बॅटचा फ्लो स्विंग करत फेकून दिले सरळ चेंडूला. लॉंग लेगच्या डोक्यावरून येतोय दर्जेदार षटकार. ज्याची एकाग्रता चांगली आहे तो फलंदाज आपला अधिराज्य गाजवताना आपण बघितलंय. मग तो यश चौधरी असेल मथाणे संघाचा, रोहित म्हात्रे असतील विठ्ठलवाडी संघाचा, किंवा सहयोग असेल तो म्हणजेच ॲडव्हान्स संघाचा. प्रत्येकानं अधिराज्य गाजवलंय कारण ते ऑन मेरिट खेळतात. पुढचा चेंडू मेरिटवरती खेळताना आपण बघतोय त्यांना. या वेळेला स्लॉक स्वीप, पटका फसलाय आणि इथे ओ माय गॉड खेळ सुटला होता, परंतु एक जबरदस्त झेलमध्ये त्याने कन्वर्ट केलाय, झोकून दिलंय. त्याला माहिती आहे या ठिकाणी दर्शनला की हा फलंदाज डेंजरस आहे, यांना संधी मिळाली संघासाठी घातक ठरू शकतोय. आणि एक जंप घेत मात्र आपल्या हातामध्ये चेंडूला विसावलं गेलंय आणि एक मोठा फलंदाज इनफॉर्म बॅटर नाव आहे रोहित म्हात्रे, स्वस्तात बाद होताना व्हेरी फर्स्ट बॉल षटकार आणि त्यानंतर गडी बाद रोहित. न्यूमॅन निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जबरदस्त द्वंद्व, एक उच्चस्तरीय क्रिकेट टेनिस क्रिकेटचं नियोजन, एक अप्रतिम आयोजन आणि त्यानंतरचे असलेलं मॅनेजमेंट. अमोल पाटील स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांच्या नजरा बेतून घेताना मनावरती अधिराज्य गाजवत आहेत. गोलंदाज तयार, मितेशला पहिली उपलब्धी मिळाली, ब्रेक थ्रू मिळालाय आणि इथे आपण बघताय बॉल हवेमध्ये आहे. निखिल एक धाव परिपूर्ण, मनोज मात्र नॉनस्ट्राइक इनकडे जातील, तद्वर निखिल मात्र 2 धावा परिपूर्ण करतायत. सचिन जी सरांच्या माध्यमातून अनाउन्समेंट झाले. प्रत्येक षटकाराला 100 100 रुपयाचा पारितोषिक त्यांनी अनाउन्समेंट केले फक्त विठ्ठलवाडी संघासाठी जी प्रथम बॅटिंग करतायत. पुढचा चेंडू निखिलच्या बॅटमधनं येतोय, अतिशय देखणा डाऊन द ग्राउंडचा हा क्लास 1 4 चौकार. धावसंख्या 12 वर पोहोचलंय. टायमिंग प्रॉपर होतं निखिल यांचं. संधी आहे निखिलकडे आज. विठ्ठलवाडी संघासाठी प्रत्येक षटकारांसाठी केतन ची गरज यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. अप्रतिम बॉडमॅनचा यूज, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जाईल सरळ पॉइंट बंद, दन 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 सीमा रेषेपार आलाय. आणखीन एक अप्रतिम चौकार. One, two, three, four. थँक्यू. 16 धावा होत आहेत. निखिल खूप चांगला चार्ज झालाय. मेरिट वरती खेळताना आपल्याला बघायला मिळतोय पॉपिन क्रेजचा एक सुंदर उपयोग. बॅटचा फेस खूप चांगल्या पद्धतीने ओपन करत आहेत आणि एक चांगली स्टार्ट, ज्याला निखिलच्या भाषेमध्ये म्हटलं जाईल की एक स्वप्नमत सुरुवात त्याने करून दिले. बघूया पुढचा चेंडू. याही वेळेला वाईड यॉर्कर हाताळला होता. डॉट बॉल येईल. 16 धावा झालेल्या आहेत. एक चांगला स्टार्ट मी म्हणेन. जरी रोहित बाद झाले तरी जो स्टार्ट विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघाला मिळालाय तो खूप टॉप क्लास बघायला मिळतोय. कॅन्डी
16 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर नीलला इंट्रोड्यूस करतायत. इथे 16 झालेले आहेत. मनोज पाटील आज स्ट्राईक वरती आहेत. इथून विठ्ठलवाडी संघाचे जे समर्थक आहेत भरपूर अपेक्षा आहेत की फलंदाज मनोज पाटीलनं त्याचा क्लास दाखवावा. अपेक्षा आहेत. काही रन्स त्यांच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे आणि संघाला गरज सुद्धा आहे. आज जर सुपर 8 मध्ये जायचं असेल तर ही खेळी साकारावी लागेल आणि तेवढ्याच अपेक्षा आहेत नीलकडनं. ॲडव्हान्स संघासाठी तुम्ही असे 1-2 महत्त्वाचे विकेट घ्या जेणेकरून प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजावरती नील यांचं वर्चस्व राहील. बघूया पहिला चेंडू. नील तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे परंतु लक फॅक्टर आणि चेंडू जातोय सरळ बाईच्या रूपाने येतोय चौकार. नशीब नेहमी शूरांना साथ देत असतं आणि त्याच पद्धतीने आपण बघताय 4 धावा. परंतु नेहमी म्हटलं जातं मेहनत आवश्यक आहे. यूं ही नहीं होती हाथों के लकीरों के आगे उंगलियां. ईश्वर भी चाहते हैं की लक से पहले मेहनत जरूरी आहे आणि ती मेहनत तुम्हाला इथे करावी लागेल. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मने ऑन स्ट्राईक. नील तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. गतीला परिवर्तन. हेलिकॉप्टर उडवलाय इनटू द गॅप डाऊन द ग्राउंड. पिच करताना सीमारेषेच्या बाहेर आणखीन आला एक दर्जेदार चौकार. थँक्यू. आमचे डिजिटल स्कोरर अमर पाटील असतील, मॅन्युअल स्कोरर शेखर असतील ना बिजी ठेवतायत अमर. धावसंख्या 24 वर पोहोचले. पुढचा चेंडू. हो स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. थोडीशी फ्लाईट दिली आणि गतीला थोडंसं परिवर्तन केलं नीलनं. एक थोडासा विचार करणारा चेंडू हाताळला गेला. 2 चौकारानंतर कमबॅकिंगसाठी जी ऊर्जा हवी असते, जी लेंथ आणि लाईन मेंटेन करण्याची गरज असते ती मेंटेन केली असं म्हणायला हरकत नाही आहे. 24 रन झाल्यात. लॉस ऑफ 1 विकेट आपण बघतायत. 9 चेंडूंचा खेळ संपलाय पहिल्या इनिंग मधला आणि चेंडू क्रमांक 10 म्हणजे या षटकातील 4था चेंडू घेऊन नील राईटा मुहूर्त विकेटचा मारा करताना. यावेळेला फटका फसलाय परंतु मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. 2 धावा परिपूर्ण 26 रन्स स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. अतिशय सुंदर आउटफील्ड आहे. वेगवान आहे. एका बाजूने सूर्य हा हळूहळू अस्ताला जाताना आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूने उदय होईल सुपर 8 मध्ये जाणाऱ्या संघाचा. हेही तितकंच महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी हाताळताना नील. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून मनोज पाटीलची चर्चा सातत्याने होताना दिसते. त्यावेळेला गुडघ्यावरती बॅलन्स बनवून खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत वाईड बॉल आहे. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाते. 27 HP ट्रॉफी मध्ये ज्या पद्धतीने मन्याने बॅटिंग केली आणि सर्वांची मन जिंकली तोच फॉर्म इथे कायम ठेवण्याचा त्यांचा मानस, त्याचा प्रयत्न आहे. परंतु समोर एक ताकदवर गोलंदाज आहे नील, ज्याच्याकडे क्षमता आहे टफ फाईट करण्याची आणि तोच गोलंदाजी ट्रॅकवर. 27 ऑन स्कोर कार्ड. पण बघतायत क्रिकेटचे अनेक चाहते उंच जागेवरती विराजमान होऊन मॅचचा आनंद घेत आहेत. कारण तिथून जो लुक मिळतोय ना तो एक जबरदस्त लुक आहे. तिथून मॅच बघण्याचा जो आनंद आहे डोंगरावरून तो भरपूर मोठा आहे. इथे टायमिंग प्रॉपर. पुल सक्सेसफुल. ओव्हर मिड विकेट अगेन्स्ट मन्या इज ऑन अ फायर. षटकार. थँक्यू. 33 स्कोर कार्ड वरती आहेत आमचे दर्दी क्रीडाप्रेमी. आपण बघतायत मॅचचा आनंद घेत आहेत. मॅच संपल्यानंतर आराम मध्ये आपण उतरायचं आहे. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. 33 झालेले आहेत. 1 to go. शेवटचा चेंडू येणे शेष आहे म्हणून बॉल आपल्याकडे पोहोचवला जातोय. 33 स्कोर कार्ड वरती भन्नाट फॉर्म मध्ये आणि एका चांगल्या रिदम मध्ये 2 षटकामध्ये तब्बल 11 चेंडूमध्ये 33 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत.
येणाऱ्या मोठ्या स्कोरची ही नीव आहे, हे फाउंडेशन आहे. मने आणि निखिलने जो साथ दिले म्हणाला ती वाखाणण्याजोगी आहे आणि ते खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना आपण बघतोय. चांगला चेंडू, षटकाची होते समाप्ती. 33 झालेल्या आहेत प्रशांतजी. हे जे मोमेंटम आहे विठ्ठलवाडी संघाकडे ते कितपत याच लयमध्ये पुढे घेऊन जातील याच्यावरती पूर्णतः प्रोजेक्टेड स्कोर अवलंबून असेल. थँक्यू. टीम मिटिंग करू नका, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची, लक्षात घ्या. एडबन, टीम मिटिंग का करताय? तुमच्याकडे खूप चांगला कर्णधार आहे, उपकर्णधार आहे, विकेट किपर आहे. त्यांचा वापर करा, त्यांच्या आयडियाज घ्या, त्यांचे निर्णय घ्या. तुम्ही आता बघा, तो मिड विकेटचा खेळाडू तो हुशार आहे. कमरेवरती हात ठेवले आतमध्ये मैदानाच्या तिकडे जातच नाही, म्हणजे मध्यावरती जातच नाही आणि जाण्याची गरज पण नाहीये. जल कर्णधार आहे तो, तर तिकडे तिकडे गेलेलाच नाहीये. पैसे को कुबे की तरफ जाना पड़ता है, कुबा कभी भी पैसे की तरफ नहीं आता. आणि कर्णधार तिकडे उभा आहे, बाकी 8, 9, 10 जणांनी निर्णय घेतले की गोलंदाजी कोणी करायची आहे. तर आता थोडंसं वेगळं बघायला मिळते एडवन संघाकडनं. टीम मिटिंग का करू नका, कारण यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, पाठलाग करायचा धावांचा. ड्रीम स्टार्ट झाला विठ्ठलवाडी संघाला. आकुटापचा चेंडू, मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार. मनोजच्या बॅटमधनं फ्लॅट, निखिलच्या बॅटमधनं फ्लॅट षटकार. थँक्यू कुंदन. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असेल. इथं आता निक्षून सांगतोय निखिल. निखिल मैदानावरती धावसंख्येला देतोय आकार. धावसंख्या आता पोचले 39 वरती, 39. टायमिंग चांगलं नाहीये. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये किमान एक धाव मिळेल. मनोज आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल. धावसंख्या 40 वरती पोहोचलेली आहे. स्वप्नमय सुरुवात विठ्ठलवाडी संघाची झालेली आहे. मैदानावरती गोलंदाज सनी, या सनीनं मागच्या मॅचमध्ये कमाल केली होती, दर्जेदार कामगिरी केली होती. त्याचं स्वागत षटकाराने केलं निखिलनं. त्यानंतर सिंगल धाव कमबॅक करत असताना सनी आणि समोर असेल विठ्ठलवाडीचा वाघ मन्या. एक खणखणी चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधनं. हे युद्ध बघण्यासारखं असेल. सनी, डोंगरावरचे प्रेक्षक ह्या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. एक चांगली जागा. ऑन साईडला खेळ, टायमिंग चांगलं नाही. जेल तुमच्या पिक्चरमध्ये येणार आहे. जेल समोर आहे मिड विकेटला. एकच धाव मिळेल. एक धावसंख्या वाढले. सनीची गोलंदाजी देखील दर्जेदार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आता 2 एकेरीच्या धाबा घेतल्यात. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 41, 41. बाद झालेला पर्यंत रोहित त्यानं धाबा केल्या 6. मनोज शानदार बॅटिंग करत असताना निखिल त्याला योग्य साथ देतो. गोलंदाजी मार्कवरती सनी पुन्हा एकदा सज्ज असेल. आई फटका जबरदस्त आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनलाय. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा नाद करू नये. निखिल नादखुळा बॅटिंग. दमदार बॅटिंग मैदानावरती. सैराट बॅटिंग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मैदानावरती निखिल नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाले. एका बाजूला मनोज आहे, रोहित बाद झालाय. जबाबदारी निखिलने खांद्यावरती घेतले आपल्या घरच्या मैदानावरती घेत असताना होम ग्राउंडवरती. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळला. टकाटक फटकाय. निखिल सुंदर बॅटिंग. चेंडू जाईल पॉइंटला. क्षेत्ररक्षका या ठिकाणी चेंडू थांबवतोय. 2 धावा मिळणार आहेत निखिलला. वाह निखिल वाह, काय बॅटिंग केलंय. षटक क्रमांक 3. आणि आता विठ्ठलवाडीच्या डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर होतोय. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. धावसंख्येला आकाराला धावसंख्या आता वाढले 49 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. आत्मविश्वासी यशाची गुरु किल्ली आहे. खूप चांगला चेंडू स्लो बरोबर होता. ऑनसाईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरेख कामगिरी झाली. षटकार
2 एकेरीचे टोले षटकार आणि त्यानंतर 2 धाबा डॉट बॉल. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीम मिटिंग करू नका, टीम मिटिंग करू नका. कर्णधारांना निर्णय घेऊ द्या. महत्वाचा सामना मैदानावरती आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49ला 1. विठ्ठलवाडीचा संघ मैदानावरती आहे. शेवटचे 2 षटकांचा खेळ अत्यंत महत्वाचा असेल. मैदानावरती बॅट आणि बॉल मधून बंद प्रेक्षकांना पाहायला मिळते. अमोल पाटील स्मृती चषक 2025 आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार, कर्तृत्वाचा षटकार. गोलंदाज असेल तो म्हणेल कर्तृत्वाची विकेट शिकार. नवीन गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 नील निखिल मनोज. हे बॅटल आहे. 4थ्या षटकाचा खेळ अतिशय महत्वाचा आहे. जलपान मैदानावरती जलपानासाठी खेळ थांबलाय. संघाच्या कर्णधाराचं नाव काय? जेलवरती आज कॅमेरा मिड विकेटला आहे. त्यानं आज कॅच सोडलाय का? कॅच सोडलाय. एक कॅच सोडला होता आणि उडी मारली. ती उडी भारी पडली आणि कॅच सुटला होता. त्यानंतर क्रिकेटचा खेळ थोडासा बदलला. गोलंदाजी मार्कवरती नील, स्ट्राइकर एंड फलंदाज निखिल. बहुत ही इंपॉर्टेंट मैच. मने इस पर स्ट्राइकर एंड पर है. कमर की तरफ खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. अब बारी मन्या की. अरे चला ना, रामनवमीचा सण आला हो आला. पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला. जबरदस्त स्ट्रोक कवर के ऊपर से खेल दिया ओवर द टॉप. दर्शनीय स्ट्रोक मनोज का. मन्या 2 चौके जड़ चुके हैं. ऑन साइड पर ये शेरदिल खिलाड़ी है. मिड विकेट बॉडी की तरफ गेंद को खेल दिया है. जबरदस्त सुपर से ऊपर वाली बल्लेबाजी मन्या द्वारा. म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आत्मदा. थैंक यू नील निखिल मनोज. 23 पर बल्लेबाजी करें. 9 गेंदों का सामना किया. एक तरफ निखिल 25 पर खेल रहे हैं. बेहतरीन बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. स्कोर की बात तो रन संख्या फिलहाल 59 पर 59 रन 1 विकेट के नुकसान पर. बैक पर चले गए नील निखिल और मनोज के पास है स्किल. इन्होंने जीता है सबका दिल. मनोज आपका बनेगा रील. गेंद बॉडी के बाद 6 रन. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? 1, 2, 3, मनोज पाटिल बहुत ही शानदार बल्लेबाजी कर. स्कोर की अगर बात करें तो रन संख्या 65 65 रन दिए. घुमा के गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक. तालियां बज रही है डगआउट में. कड़क कड़क शॉट. शानदार बल्लेबाजी. अब गेंदबाजी करें. गेंदबाज नील है. चौका सिक्सर सिक्सर. चौका छक्का छक्का. मनोज का इरादा है पक्का और गेंदबाज है हक्का बक्का. इस बार भी जबरदस्त स्ट्रोक के खिलाड़ी यहां मौजूद है. मनोज पाटिल ये है सबसे कातिल जिन्होंने जीता है सबका दिल. मनोज पाटिल आपका बनेगा रील. चौका छक्का छक्का चौका. मन्या का इरादा है पक्का. स्कोर 69 पर 1. खतरनाक. मनोज मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करतो. षटकार. शानदार बल्लेबाजी मन्या द्वारा. 75 for 1. Excellent batting by Manoj Patil. Is looking now very dangerous. ऑफ स्टंप के बाहर हवा में गेंद. पॉइंट पर खिलाड़ी. इस कवर पर एक खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड करने की कोशिश तो कर रहे हैं. कामयाबी मिलेगी. स्कोर इसी बार डबल के साथ 77 for 1 रनों का अंबार. क्योंकि सामने तगड़ी टीम है अपिल स्पुदीप एडमन और अपने होम ग्राउंड पर खेल रही टीम विठ्ठलवाड़ी. After 4 over now score 77 for 1.
41 पर मनोज खेल रहे हैं, 25 पर निखिल, क्योंकि इस ओवर में इनको मौका नहीं मिला। और अजीत जी किस तरह से देख रही है टोटल धुआंधार बल्लेबाजी मनोज द्वारा, अपने अनुभव का पूरा इस्तेमाल किया। बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिली है, जिस तरह से विस्फोटक नॉक खेल रहे हैं। और खास करके आज मन्या को अगर यहाँ से आप रीड करेंगे तो शांत मुद्रा में बल्लेबाजी कर रहे हैं, ये उनका प्लस पॉइंट रहा आहे। स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 71 धावांची पार्टनरशिप, या स्पर्धेमधली सर्वोत्कृष्ट सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप। तर धावसंख्येकडे जाऊया, पण स्कोर कार्डवरती धावा आहेत 77। निखिलने जी साथ दिले त्याच्या अगोदर रोहित बरसला होता। प्रामुख्याने ओपनिंग टीमचे गोलंदाज किंवा त्यांचा गेम प्लॅनिंग असतो की मन्याला आपल्याला आउट करायचा, परंतु जो निखिलचा पेपर त्यांच्याकडे आलाय हा अवघड करून त्यांचा गेम प्लॅनिंग पूर्णतः चुकून गेलाय प्रशांतजी। खरं तर पहिला दगड कोणी फोडला हाही प्रश्न, निखिलने पहिला बार केला, त्यानंतर मन्याने पलटवार केलाय, तर एक प्लॅटफॉर्म बनवून दिला निखिलने मनोजसाठी। सुत्तम तयार होत आहेत, समोर निखिल आहेत। निखिल फटका थोडासा फसलाय, हॅमर करण्याचा प्रयत्न होता आणि झेल बाद निखिलने त्याची कामगिरी केली आणि इथे फलंदाज बाद होताना एसटीचे नवीन बॅटर जरा लवकर या, कारण आता बरोबर घड्याळात किती वाजले ते देखील सांगेल, तोपर्यंत कुंदनचं गाणं ऐकूया आपण। थैंक यू। इंपॉर्टेंट मुकाबला फिलहाल पहली गेंद पर विकेट, बहुत ही शानदार फील्डिंग बाउंड्री रन पर गेंद ट्रैवल हो रही थी और एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने गेंद को शानदार तरीके से कैच किया। नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं दीपेश, न्यू बैटर। उत्तम की बहुत ही बढ़िया गेंदबाजी, ऑन साइड पर दीपेश ने इस बार ठोक डाला, गेंद बिल्कुल चली गई पहाड़ पर, गगनचुंबी सिक्सर। मैग्निफिसेंट स्ट्रोक, क्या माइंडसेट है। घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए। नंबर आप आए हैं 4 पर, 4 गेंदें बची है, 5 गेंदें बची है, तो माइंडसेट आपका पॉजिटिव होना चाहिए। सेट होके आए थे बहुत शानदार तरीके से डगआउट में। खूप चांगली बॅटिंग करताय दीपेशच्या बॅटमधून षटकार, अतिशय सुंदर बॅटिंग आणि भरपूर शॉट, स्लोवर वन। दीपेश थांबणार नाहीये, आता मात्र दीपेश इन ऍक्शन आलाय, बॅक टू बॅक 2 उत्तुंग षटकार, धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि 89 धावा स्कोर कार्ड वरती। हायएस्ट स्कोर आहे तो मथाण्याचा संघाचा 93 आणि मन्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर मेहुला मला सांगतायत 41 वर खेळतायत, 13 चेंडू 41 धावा। अत्यंत महत्वाचा सामना तमाम प्रेक्षक या ठिकाणी पाहत असताना ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क नाही, चेंडू पायावरती आदळला, हलकंसं अपील देखील केलं, पंचाने फेटाळून लावलेलं आहे। मन्या 41 वरती खेळतोय, चेंडू शिल्लक आहे या षटकात आपण पाहू शकता। इथे आता दोन चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळायचे, अर्धशतक या ठिकाणी तडकायचं आहे आणि सर्वोत्कृष्ट धावसंख्या जी आहे इंडिव्हिज्युअल नाही तर टीमची, ते रेकॉर्ड देखील मोडायचं आहे। बघूया 41 वर खेळतायत, 2 चेंडूंचा खेळ भरपूर महत्वाचा इंडिव्हिज्युअल साठी आणि टीम वर्क साठी सुद्धा। मन्या षटकार मारतायत, इंडिव्हिज्युअल 47 धावा आणि टीमचा स्कोर बघायला मिळतोय 96। या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट धावसंख्या क्या 100 का आंकड़ा पार करेंगे। और दूसरी बात अर्धशतक, तालियां बज रही है मन्या के लिए, अर्धशतक शतक कीर्तिमान। विट्ठलवाड़ी टीम बहुत ही बढ़िया प्रदर्शन, अब जाकर मन्या तैयार। ऑन साइड पर कड़क शॉट, ये खिलाड़ी है कासम खास, याद रखेगा इतिहास। मन्या के पूरी वे 50 और मन्या थोड़ा बल्ला ऊपर उठाइए, इनके लिए जोरदार तालियां। आला रे आला, मन्या आला,
त्याने अर्धशतक ठोकले, मैदानावरती जबरदस्त कामगिरी केली. वा माने वा, टीमचं शतक पूर्ण झालंय. धावांची एकूण धावसंख्या आहे 15 चेंडू 53 धावांची विस्फोटक नॉक खेळत हाफ सेंचुरी, सेकंड हाफ सेंचुरी आपल्याला बघायला मिळते मने यांच्या नावावरती आणि टीमचा स्कोर आहे तो तब्बल 102, 102 धावा. स्पर्धेत दुसरं अर्धशतक आहे. पहिल्यांदा संयोगनं 66 धावा ठोकल्या होत्या, त्यानंतर मनाच्या नावावरती हे अर्धशतक अतिशय महत्वाचं आहे. फक्त आता विठ्ठलवाडी थांबायचं नाही, लगेच मैदानावरती या. त्याचबरोबर मी विनंती करेन या ठिकाणी अपील स्मृती एडवन सांगेल आपण लगेच मैदानाच्या बाहेर घ्या आणि बॅट्समन पाठवा, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला वेळ सांगेन, यासाठी टीम मीटिंग करू नका असं सांगत होतो. 5:39 झाले. वेळ कुणासाठी थांबणार नाही राकेश सर, कुणासाठी थांबणार नाहीये. वक्त जो है ना किसी के लिए रुकने वाला नहीं है अशुद्ध जी, वक्त रुकने वाला नहीं है. वक्त की तरफ एक बार फिर आपकी निगाह होनी चाहिए. टाइम इज मनी. काय आजचा दिवस आहे अजित जी, मला तर वाटतं की आजच फायनल आहे, इतकं मैदानावरती घडतंय. सुपर ओव्हर, 2 हाफ सेंचुरी, षटकार, 6 षटकार, 7 विकेट, अजून काय अपसेट, स्पर्धेमध्ये अपसेट, दावेदार संघ स्पर्धेच्या बाहेर. हायएस्ट स्कोर 102 धावांचा, 6 षटकार. हा ते पण बोललो की आता 6 षटकार. काय पाहिजे आयोजक म्हणून निश्चितच आज आयोजक देखील सुखावले असतील ज्या पद्धतीने मैदानावरती कामगिरी झालेली आहे. वैभव घरत, प्रफुल्ल घरत, नवज्योत किणी, कुंदन घरत, राकेश घरत, संकेत घरत, रवींद्र घरत, संतोष घरत, संदीप किणी, मनोज पाटील, कल्पेश पाटील, हरिदास किणी, प्रसाद किणी. कारण आपण मेहनत करतो ती कशासाठी, ह्याच्यासाठी चांगलं क्रिकेट आपल्याला बघायचं आहे आणि आज पैसा वसूल क्रिकेट झाले. 102 धावाचं टार्गेट. चला ओपनिंग पेअर. $103 धावांचं टार्गेट, 102 झालेले आहेत. आपल्या घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती ज्या 4 फलंदाजानं सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. रोहित म्हात्रे, निखिल, दीपेश आणि मनोज पाटील यांचा जो क्लास राहिलाय, सातत्यपूर्ण जी कामगिरी राहिली ती महत्वाची आहे. 20.60च्या करंट रन रेटने ते खेळावं लागेल. चला एडवन संघ तुमच्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येक क्षण इथून, कारण सूर्य हा अस्ताला जात है. कहते हैं कि इंसान कभी भी अपने आप को कमजोर साबित मत होने देना, क्योंकि ढलते हुए सूरज को देखकर लोग अक्सर घर के दरवाजे बंद किया करते हैं. त्यासाठी आवश्यकता आहे की तुम्हाला पलटवार करणं गरजेचं आहे. चला थोडंसं स्पीडअप करा एडवन संघ. चल आणि सहयोग दोन्ही संघाचे मातब्बर खेळाडू, ज्याच्या खेळीमध्ये दम आहे, दमखम आहे, कमबॅकिंग करू शकतो. एका बाजूने आपण विठ्ठलवाडी संघाला जर बघितलं, लढवई आहे, बलाढ्य आहे, समतोल आहे. परंतु जर आपण एडवन संघाला बघितलं, ज्याची दहशत आहे, दरार आहे आणि ज्याच्याकडे क्षमता आहे, असे दोन्ही संघ आहेत, तर मॅचला मजा येईल. मला बघायचं रुबाब आहे का. यानंतर तुम्ही सामना जिंकल्यानंतर जो जल्लोष करणार आहे ना, तो अतिशय महत्त्वाचा असणार. या दहशत आहे, दरार आहे, तर इथे 132 धावांचा रेकॉर्ड असणार आहे. म्हणजे 103 धावांचा पाठलाग केला ना, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याची पुन्हा एकदा आठवण होऊ शकते. आपण एवढी मोठी धावसंख्या, कुणी या ठिकाणी विश्वास ठेवला नव्हता की तिचा पाठलाग होईल. कोणती धावसंख्या सुरक्षित नसते, कारण बॅट्समन या ठिकाणी धावा उभारतात तर गोलंदाज तो सामना जिंकून देतात. त्यामुळे एका बाजूला विठ्ठलवाडीने चांगली कामगिरी केली, अतिशय जबरदस्त कामगिरी, पण गोलंदाजी दुसऱ्या बाजूला अपील स्मृती एडवन संघानं अपेक्षा वाढवणारा खेळ दिवसभरामध्ये केलाय. बघूया आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण राहुलला बघतोय, तर समोर आहेत ते झल आणि नॉनस्टॉगिनकडे आहेत ते सहयोग. दोन्ही संघातील स्टार खेळाडू ओपनिंग साठी आलेले आहेत. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू आपल्याला हॅमर करण्याचा प्रयत्न होता. इथे मिडॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रो बघायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती इथून एडवन संघाला मोठ्या धाव्यासाठी जावं लागणार आहे, कारण अबो 20चा टार्गेट समोर आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागेल. परंतु प्रयत्न हे करणं सातत्य गरजेचं आहे. नेहमी आपण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतोय आणि क्षणोक्षणाला तुम्हाला मिळणारा आत्मविश्वास हा तुम्हाला विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला आक्रमकता आणि संयम यांचा एक चांगला समन्वय आणि खराब चेंडूवरती चांगले मोठे शॉट खेळावे लागतील. राहुल तयार होताना
अप्रतिम सिंगल डबल्स जेवढ्या जातील तेवढ्या मात्र जमेची बाजू आहे विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघासाठी आणि तेवढं जास्त प्रेशर कन्वर्ट होईल तून आक्रमकता करावी लागेल कहते ना कि कुएं में उतरने वाली बाल्टी यदि झुकती है तो भरकर बाहर आती है जीवन का भी यही सिद्धांत है जो झुकता है वो पाता है दादागिरी तो मरने के बाद भी करेंगे लोग पैदल चलेंगे और हम कंधों पर तर वळूया मॅच कडे तुम्हाला संयम ठेवावा लागेल आक्रमकता आणि इथे फुलटॉस चेंडू पंच कॉल देत आहेत बघूया साहिल सरळ नो बॉल आहे 4+1 बीमर चेंडू दिलाय धावसंख्या 5 ने पुढे जाते DJ Elvis in the mix. थँक्यू 7 धावा झालेले आहेत स्कोर कार्ड वरती अतिशय सुंदर मॅच आहे आकाशामध्ये पक्षी सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी हवेमध्ये आपल्याला बघायला मिळतात फ्रीट आहे ओ चांगला चेंडू थोडासा लांब ठेवला थोडासा राईज झाला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता 1 धाव मिळेल 18 धावा 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 103चं टार्गेट आहे 95 अजूनही बनवायच्यात चेंडू तुमच्याकडे असतील ते टोटली 27 प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा बनवणं गरजेचं आहे वाईट बॉलचा कॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाते इट्स अ वाईट बॉल धावसंख्या 9 वर स्थिरावली गेली आहे उत्कृष्ट नियोजन या स्पर्धेतलं फलंदाज आपण बघतोय सहयोग ओ टायमिंग प्रॉपर बॅटला स्विंग केलं ओव्हर मिड विकेट खणखणी दणदणी षटकार सहयोग यांच्या बॅटमधून आलेला षटकार धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि पोहोचते ती तब्बल 15 रन्स ऑन अ स्कोर कार्ड लढावं लागेल आणि ते जाणतायत एडमंड संघ की ते आम्हाला ह्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा पुढचा चेंडू ओ टायमिंग प्रॉपर ऑन दी राईज केला गेला चेंडू इनपिचच्या वरनं चेंडूला पाठवून देते सरळ चेंडू जातोय स्वीपर कव्हर्स मधनं 4 चौकार थोडी रॉयल जगतो आणि कायम पब्लिकच्या मनात राहतो आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो कायम पब्लिकच्या मनात और राहतो पहचान त्याने कमावले आज अशी होणावत थँक्यू 19 धावा थोडीशी टीम मीटिंग करायला लागते थोडीशी घाई करा 4 रन रेटची गरज आहे त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न एडमंड संघ करतायत आणि एक जमेची बाजू आहे टार्गेट किती असो आम्ही मात्र आमचा खेळ दाखवणार हा जो क्लास या फलंदाजांना दाखवला सहयोगनं हा सुद्धा सर्वांच्या नजरा वेधून घेण्याचं काम करतोय इथे मिस टाइम शॉट बॉल हवेमध्ये आहे आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद संयुगच्या केळीला लागलाय फुल स्टॉप पूर्ण विराम थँक्यू डीजे महत्त्वाचा सामना आहे वेळ या ठिकाणी आता अतिशय वेगाने पुढे चाललाय तो थांबणार नाही 5:47 मिनिटं झालीत मला एक कळत नाही तुम्हाला बॅटिंग करायची तर लवकर तुमचे बॅट्समन मैदानावरती येणं गरजेचं आहे आशुतोष व्यवहारे मला वाटतं तेच सांगतायत तुम्ही उशीर का करताय सामना अजूनही संपले नाही सामना या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे पहिल्या षटकाचा खेळ धावसंख्या आपण बघितलं धावसंख्या झाली आहे 19 धावा म्हणजे धावांचा वेग चांगला आहे पण मोमेंटम पकडून ठेवण्याकरता एक विकेट गेल्यानंतर नवीन बॅट्समननी लवकर मैदानात येणं गरजेचं आहे की ज्यामुळे या ठिकाणी मावळतीला जाणारा सूर्य अंधार वाढतोय मग अशा वेळेला जास्त अंधार न होता हा सामना लवकर संपवणं गरजेचं असेल त्यामुळे कदाचित बॅट्समन जर आऊट झाला तर तुम्हाला पुढचा बॅट्समन तयार ठेवायचा आणि तो लवकर मैदानात येणं गरजेचं आहे ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह गुड डेज वेलकम नेहमी सकारात्मक रहा चांगले दिवस येतील और कुएं का पानी बहुत गहरा है निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत होगी बतौर बल्लेबाज गेंदबाजी में परिवर्तन गेंदबाजी करें गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर मनोज पाटिल
फुल टॉस ऑन सर पर खेल दिया, बल्लेबाज चल इस मुकाबले में फुल टॉस पर बने बॉस, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, ये 5 मिलेंगे। शुक्रिया कुंदन। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 24 पर। जीतने के लिए 103 रनों की जरूरत है। अगर टारगेट बढ़ाए ना तो अपोनेंट टीम के गेंदबाज को आपको टारगेट करना पड़ेगा। बहुत इंपॉर्टेंट मैच है। डोंट गिव अप, कीप ट्राइंग, हार मानू का प्रयत्न करत रहा। फ्रीट पर अच्छा कंट्रोल शॉट ऑन साइड पर खेल दिया और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। वा जलवा, काय मैदानावरती बॅटिंग करतोय, टीट फॉर टॅट, जसं तसं उत्तर देत असताना धावपल करते। एकूण डाबा आहेत 28। षटक क्रमांक मैदानावरती सुरू आहे। दुसरं मनोज संघर्ष करतोय, नो बॉल, चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार, धावसंख्येला आकार जल। आई फटका चांगला आहे, दर्जेदार, चेंडू सीमारेषा पार जाणार का? चेंडू सीमारेषा पार, हाय काय नाही काय, चौकार मारल्याशिवाय मजा येत नाही। जल वाह, काय बॅटिंग करतोय, जबरदस्त बॅटिंग, जलच्या बॅटमधनं खणखणीत चौकार। रायझिंग स्टार आहे, या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल आहे। जल मैदानावरती आतापर्यंत 3 सलग चौकार, चौकारांची हॅट्रिक। आज काय घडत नाही या स्पर्धेमध्ये, दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस येणार आहे। मैदानावरती जबरदस्त द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते। प्रयत्न वाळूचे, कण रगडिता तेलही गळे, 103 धावांचा पाठलाग। मी मगाशीच म्हणालेलो आहे की 103 धावांचा पाठलाग यशस्वीपणे झाला। दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मॅचची आठवणी नाही झाला तर आज यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग आहे, त्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे, पण बॅटिंग करण्यासाठी म्हणजे बॅट्समनने आपलं काम केले, गोलंदाजाची जबाबदारी वाढली। कोणताही स्कोर सुरक्षित नसतो जोपर्यंत गोलंदाज चांगली कामगिरी करत नाही। पुढे सरसबात चेंडू खेळलाय, चेंडू जाईल थर्ड मॅन मध्ये, क्षेत्ररक्षक गलीचा त्या ठिकाणी जातो। एकच धाव, हा चांगला चेंडू होता मनाचा। मनोज आज 53 धावांची शानदार खेळी, संयुगच्या बॅटमध्ये 66 धावा, स्पर्धेत दुसरं अर्धशतक मनाच्या नावावरती। त्याचबरोबर अण्णानं या ठिकाणी 7 विकेट घेतल्या, 6 षटकार संयुगच्या नावावरती आहे। त्याचबरोबर आता 3 चौकारांची हॅट्रिक अर्थात आपण पाहतोय बॅट्समन जलच्या नावावरती। महत्वाचा सामना, धावसंख्या धावपलकावरती आहे 33ला 1 अशी स्थिती आहे। एडवन फसलाय बॅट्समन हवेमध्ये, चेंडू आणि यष्टीरच्या चेंडूच्या खाली पकडला जाईल। जैन बॅक टू द पॅबलन, विठ्ठलवाडीचा आपण समर्थक टाळ्यांचा गजर करत असताना डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची, डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोडो दिलाची, अर्ज बसे ताईला हटके भावाची। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना सनी मधल्या पडीत क्रमांक 4 या ठिकाणी दाखल झालेला आहे। विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि त्याचबरोबर अपील स्मृती एडबन। आणि विशेष करून जर आजचा दिवस स्पेशल तुम्हाला बनवायचा असेल तर याच्यापेक्षा चांगला मंच आपल्यासाठी असू शकत नाही। सनी, आज तुमचा वाढदिवस आहे, स्पेशल डे तुमच्यासाठी, आणि वाढदिवसाचं गिफ्ट देण्याची ही योग्य वेळ आहे। मग दुसऱ्या बाजूला मनोजने कमबॅक केलंय, धावपलकर धावा आहेत 33, जिंकण्याकरता 103 धावांचं आव्हान आहे। षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे। डावखुरा फलंदाज सनी ऑन स्ट्राईक आणि चेंडू शिल्लक आहेत 20-70 धावांची आवश्यकता। महत्वाचे षटक आहे, ट्रीटमेंट पॉईंट स्ट्रकवर एक लॉंगांचा चित्र मिडॉपमध्ये आलाय, लॉंगॉन सीमारेषेवरती ऑन साईडला खेळायचं तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। एकूण चेंडू आणि जिंकण्याकरता 70 धावांची आवश्यकता। फांदीवर बसलेल्या पक्षाला माहीत असतं फांदी कमजोर आहे, तरी सुद्धा त्या फांदीवरती बसतो, कारण त्याचा त्या फांदीवरती नाही तर स्वतःवरती, स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो। तो विश्वास इथे महत्वाचा आहे, तो आत्मविश्वास अतिशय महत्वाचा आहे। मनेने कमबॅक केले, आता हे कमबॅक आहे की वेलकम बॅक हे येणारा चेंडू सांगेल। एकूण चेंडू 70 धावांची आवश्यकता। छान चेंडू आहे, वेगवान भन्नाट वेगाचा,
बॅट चिकन लागणे फ्लाइंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. 18 चेंडू 69 धावांची आवश्यकता. अजित सर, महत्वाचा सामना आहे, विशेष करून मैदानावरती जल सारखा खेळाडू त्यांनी चांगली बॅटिंग केली, पण एका एंडनं चांगली बॅटिंग करून चालणार नाहीये. दोन्ही बाजूंना आक्रमण करणं गरजेचं आहे. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक्यू. रोहित येत आहेत. इथून मात्र आक्रमकता दोन्ही इंड तुम्हाला करावी लागेल. प्रत्येक डॉट बॉल हा तुमचा रिक्वायर्ड रन रेट भरपूर वाढवेल आणि त्यासाठी गरज आहे. चल असतील स्ट्राईकवरती आपण सनी यांना बघतोय. त्यांचा आज वाढदिवस आहे. सनी, तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, आयुष्यामध्ये चांगल्या कामामध्ये सदैव व्यस्त राहा, हे आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. आणि वळतोय मॅचकडे. 18-69चं इक्वेशन, भरपूर मोठं एक स्टीप टार्गेट ज्याला आपण म्हणतो ते समोर आहे. रोहित सारखा एक मातबर गोलंदाज, घातक गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज रोहित मात्रेला आपण सातत्याने बघितले. त्याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि समोर लेफ्ट हँड बॅटर मिस्टर सनी ऑन स्ट्राईक. उलटा चेंडूला तितकासा प्रॉपर खेळता आलेला नाहीये. चेंडू डीप कॉर्नरला जाईल, त्यावर सिंगल परिपूर्ण होताना. 17 चेंडू 68 धावांची गरज. मड्यांचं विस्फोटक हाफ सेंचुरी, निखिल यांची मिळालेली एक अप्रतिम 7, दिपेशचे आलेले 2 उत्तुंग षटकार आणि रोहितने दिलेला एक सुंदर स्टार्ट, जो आर्किस्ट्रेट परफॉर्मन्स आपण बघितला, त्यामुळे विठ्ठलवाडी संघ या मॅच वरती थोडासा हावी झालाय. तशीच गरज आहे अपील स्मृती एडमंड संघाला या मॅच मध्ये परतण्यासाठी. षटकारांचा पाऊस नितांत गरजेचा आहे. समोर रोहित नॉस्ताकीनकडे ते जल तरे. वेळेला आपण बघतायत डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. चला, डॉट बॉल पंचाने घोषित केलाय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला बघायला मिळते. थोडीशी नमी, ॲटमॉस्फिअर थोडंसं परिवर्तन झालंय आणि त्यामुळे षटकारात जाणं थोडंसं कठीण होईल. परंतु ज्या पद्धतीने फुलटॉस 24 कॅरेट चेंडू आपण बघतोय, ज्याच्यावरती तुम्ही जेव्हा मिडल करता तेव्हा चेंडू हा प्रॉपर जाताना आपण बघितलंय. गतीला परिवर्तन, हलकासा फ्लाइट लेग ब्रेक, लेफ्ट आर्म लेग ब्रेक, जी खासियत राहिलेली आहे. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू हा एडवंड संघापासून विजयश्री खूप लांब घेऊन जाईल. आणखीन एक चेंडू फिरवलाय, परंतु इथे मात्र जल प्रॉपर एलिव्हेशन करतायत आणि चांगलं फिल्डिंग तिथे बघायला मिळते. परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 मध्ये कन्वर्ट झालाय. फाईन लेग मधनं धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय. $39 सुपर 8 मध्ये जाणारा संघ कुठला असेल ते मात्र इथे बघणार आहोत आपण. परंतु या स्पर्धेने आपल्याला काय दिले? सहयोग सारखा विस्फोटक बॅटर त्याने जगाच्या नकाशावरती घेऊन आलाय. जलील सारखी सुंदर बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. अमित अन्ना सारखा 7 विकेट घेणारा गोलंदाज आपण बघतोय. रोहित सारखा एक विस्फोटक फलंदाज आपण बघितलाय. मन्याचा व्यावसायिक खेळाडू आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. यश चौधरी असतील, असे अनेक खेळाडू आपल्याला आजच्या दिवसामध्ये दिल्या. सुंदर टायमिंग, चेंडूला सरळ डीप बॅकवर्ड टस्क्यू लेगच्या वरून पाठवताय षटकार. थँक्यू. 12 चेंडू 58 ची गरज आहे. अमोल पाटील स्मृती चषक, विठ्ठलवाडीचं एक सुंदर आभा मंडल, रंगबिरंगी टी शर्ट, प्रत्येकाच्या हृदय प्रदेशावरती आपलं स्थान निर्माण करताना आजच्या 12 चेंडूमध्ये 58 ची गरज आहे. 12 मध्ये 58 बनवायचे आहेत. सर्वांच्या नजरात चर्चेचा विषय राहिलाय. अमोल पाटील स्मृती चषक, संपूर्ण पालघर तालुक्याचं लक्ष या स्पर्धेकडे राहताना आपण बघतायत. कारण एक दर्जेदार आयोजन, एक टॉप क्लास नियोजन. आमचे मॅन्युअल स्कोरर असतील शेखर, डिजिटल स्कोरर अमर पाटील, मेहुल पाटील टेक्निशियन आम्हाला बघायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामॅन अनुराग चव्हाण असतील, त्यानंतर सूरज जाधव असतील, आमचे सहसमालोचक कॉमेंटेटर प्रशांत जी असतील. यांची जी युनिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने राहिले.
आयोजकांच्या भूमीमध्ये आपण वैभव घरत, प्रफुल्ल घरत, नवज्योत किणी, त्यानंतर कुंदन घरत यांनाही पाहतो आहे. ते सुकावले असतील. राकेश घरत, संकेत घरत, रवींद्र घरत, संतोष घरत, संदीप किणी, मनोज पाटील, कल्पेश पाटील, हरिदास किणी, प्रसाद किणी, हे सर्व ज्यांनी मेहनत घेतलेली आहे ते सुकावले असतील. आजचा दिवस हायलाईट मोमेंट जे काही आहेत ते आपण निश्चितच त्याचा उल्लेख आवर्जून करू. मोठा बने 103 धावांचा पाठलाग करायचा आणि जेव्हा संध्याकाळचं सत्र येते हलकीशी थंडी हवा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ती हवा तर नसते, म्हणजे हलकासं आपण बघितलं वातावरण थंड झालेलं आहे आणि त्याचाही परिणाम 103 धावांचा पाठलाग करताना आता दमछाक होते बॅट्समनची. आणि प्रामुख्याने जे टी शर्ट आपण प्रोव्हाइड करतो त्यामुळे जो ह्या सामन्याचा लुक आपण बघताय तो खूप वाढलाय. निश्चित अत्यंत महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्क प्रति मनोज. कोलबट टप्प्याचा चेंडू जलसाठी परफेक्ट आहे. फलंदाज बाद. मोठी विकेट. जल आउट. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. थँक्यू. आणि जलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 29 धावांची खेळी त्याने साकारले. चांगली बॅटिंग आहे. अपेक्षा वाढवल्यात. म्हणजे या मोसमामध्ये जल हा असा खेळाडू आहे तो भविष्यात रायझिंग स्टार होऊ शकतो. म्हणजे एक खूप चांगली कामगिरी त्याच्याकडनं झाली. म्हणजे सातत्य पण आहे. म्हणजे एकच इनिंग त्याने खेळले आहेत. 1, 2, 3 अशा इनिंग खेळत असताना निश्चितच अपेक्षा वाढवण्याचं काम या ठिकाणी झालं. त्यामुळे जलसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. अफलातून बॅटिंग केली त्यानं. आता सामना कोण जिंकणार कोण हरणार त्या पलीकडे जाऊन इथून या स्पर्धेमध्ये आपल्याला काय मिळणार, तर मगाशी जसा उल्लेख केला तर रोहितची बॅटिंग आपण बघितली जबरदस्त शानदार कामे. यश चौधरी त्याची बॅटिंग आपण बघितली. हे रायझिंग स्टार आहे. त्यामध्ये आता जलचं नाव देखील ऍड करायला काही हरकत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनोज. नवीन बॅटर दाखल झालेला योगेश. ऑन साईडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. 103 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. अमोल स्मृती एडव्हान्स संघाकडे 9 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. आमचे डिजिटल स्कोरर असतील किंवा मॅन्युअल स्कोरर असतील किंवा अपडेटर पार्टी नेटवर्क म्हटल्यानंतर आपण खूप चांगलं प्रक्षेपण अपेक्षित करत असतो आणि ते निश्चितच या ठिकाणी पूर्ण केले जाते. अनुराग सारखा आपला कॅमेरामॅन बॉल फॉलो कमालीचा असतो त्याचा. ऑन साईडला खेळायचं होतं. स्क्वेअर लेगच्या दिशेनं पूल करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. जेव्हा जलचा विकेट इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे त्यामुळे व्हाईट बॉल. धावसंख्या झाली धावसंख्येवरती आता 48. 9 चेंडू 55 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. वेगवान बन्नाट वेगाचा चेंडू मनोज लेग स्टंपवरती चेंडू टाकतोय किंवा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो. दिशाहीन गोलंदाजी करतोय मनोज पाटील. जलचा विकेट आल्यानंतर थोडेसे गोलंदाज रिलॅक्स झाल्यासारखे वाटतात. एक चेंडू बुंद्यात टाकला तो परफेक्ट होता आणि त्यानंतर डाव्या एसटीवरती चेंडू आहे. दिशाहीन गोलंदाजी झाली. पुढे सरसवात फटकाचा दर्जेदार आहे. अजूनही संपला नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न बॅट्समन करत असताना मैदानावरती फुटबॉल जबरदस्त डाऊन द ग्राउंड षटकार. संकटाच्या काळात स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. धावपल करते. धाबा एकूण आहेत 55 आणि उर्वरित चेंडूंचा विचार केला तर डिजिटल स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत जिंकण्याकरता आवश्यकता आहे या मॅच करता 48 धावांची म्हणजे 8 षटकार. त्यापैकी मन्याने एक चांगला चेंडू टाकलाय. म्हणजे त्याला खरं तर मनोज हे ना त्याचं नाव आहे पण मन्या म्हटल्यानंतर त्याचं प्रेम पुन्हा एकदा वाढतं. मन्या. मनोज पाटील 53 धावांची धमाकेदार खेळी त्यानं साकारली आणि त्यामुळे एक धावांचा डोंगर 103 धावांचा एडव्हान्स संघासमोर. एकेरी दुहेरी धावानं काय होणार नाहीये. विजयामधलं अंतर कमी होईल परंतु आज दिवसभरामध्ये अपील स्मृती एडव्हान्स संघाने विशेष करून सपाळे NCC सपाळे संघाविरुद्ध केलेली कामगिरी अतिशय अभूतपूर्व अशी होती. त्यानंतर मात्र विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडीने आपल्या घरच्या मैदानावरती दर्जेदार कामगिरी केली. 4 षटकांचा खेळ. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 56. जिंकण्याकरता उर्वरित 6 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता. 8 चेंडूमध्ये 8 षटकार म्हणजे 48 धावा करायच्या होत्या. त्यानंतर मनोजनं शेवटचे 2 चेंडू फक्त 1च धाव दिले. एक डॉट बॉल टाकलाय. सुरेख कामगिरी केली. आजचा दिवसभराचा खेळ
प्रेक्षकांसाठी पर्वणी होता. पुढे सरसबत फटका चांगला खेळलाय. लॉंग आपला चेंडू जरी सीमारेषा पार षटकार. शानदार बॅटिंग करत असताना बॅट्समन योगेश च्या बॅटमध्ये दुसरा षटकार आहे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल सूर्यकांत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय. ऑन साईडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटमध्ये बस संपर्क नाहीये. डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता आवश्यकता 103 धावांची, 41 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. होम ग्राउंडवरती विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघानं जबरदस्त कामगिरी केली. पुढे सरसबत चेंडू ऑन साईडला खेळाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल आणि आता या सामन्यामध्ये विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झाली. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी शेवटचे अतिशय महत्त्वाचे चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. एक टीमवर्क असतं. मग पंचांची भूमिका खूप चांगली आहे मैदानावरती. स्कोरर आमचे या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात. कॅमेरामॅन त्यांचं काम चोखपणे पार पडतात. ऑफिशियल या ठिकाणी आपण बघितलं तर दिवसभरामध्ये त्यांनी या ठिकाणी चोखपणे कामगिरी केली. एकच धाव मिळेल. आता जिंकण्याकरता 2 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आणि सर्व आयोजक त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. ज्या पद्धतीने मॅनेजमेंट केले. यावर्षी मॅन ऑफ द सिरीज करता बाईक ठेवण्यात आले एरो कंपनीची, अर्थात डिलक्स गाडी तुम्हाला मिळेल. HF डिलक्स ब्रँडेड गाडी. ऑन साईडला दे गुमाके खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. सुरेख कामगिरी करत असताना गोलंदाज अजित पाटील यांना विनंती करेन. मला वाटतं या कार्यक्रमाचा आजच्या दिवसाचा समारोप तुम्हाला करायचा आहे. पुढे सरसबत चेंडू खेळला. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक टपलाय झेल पकडण्याकरता. त्यांनी पकडला झेल आणि हा सामना अतिशय शानदार पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघानं आपल्या बाजूने झुकवलाय. जबरदस्त कामगिरी त्याने केलेली आहे. अभिनंदन. शानदार कामगिरी. त्याचबरोबर या आजच्या दिवसभरामधले जे हायलाइट मोमेंट होते त्यामध्ये आज अमित अण्णाच्या 7 विकेट, रवींद्र त्याने घेतलेला 5 कालचा दिवस त्याचा होता. संयोगचा 66 धाबा, मनोजच्या 53 धाबा, रोहितच्या 48. त्यानंतर यश चौधरी मैदानावरती धुमाकूळ करताना आपण पाहिला. त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा एक सामना आपण बघितला सुपर ओव्हरचा जय महाराष्ट्र आणि दांडाखळ या 2 संघादरम्यान. आजचा दिवस पर्वणीचा होता. ज्याला सेलिब्रेशनसाठी कोणतं एक गाणं घेऊन येऊया. विठ्ठलवाडी